मित्रांनो, आज आपण CTET पेपर 2021मध्ये सामाजिक अध्ययनशास्त्र या घटकावर आलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ लगेच सुरुवात करूया. बघा, आपला पहिला प्रश्न असणार आहे आता, कन्नौज के लिए त्रिपक्षीय संघर्ष निम्नलिखित में से कौन सी ताकतों द्वारा लढा गया. 2021मध्ये हा प्रश्न आलेला आहे. खालील बघा तो पर्याय आपले, पालवंश, चालुक्य, राष्ट्रकूट. 2 गुज्जर प्रतिहारो राष्ट्रकूटो पालवंश. 3 गुज्जर प्रतिहार चालुक्य पालवंश. आणि 4 गुज्जर प्रतिहार चोलवंश आणि पालवंश. तर आपले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 गुज्जर प्रतिहार राष्ट्रकूट और पालवंश. आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील माहिती पाहू आपण आता. तुलसीदास की रामचरितमानस रिकामी जागा भाषा में लिखी गई. तर कोणत्या भाषेमध्ये लिहिली होती? तर खालील पर्याय बघा, संस्कृत, हिंदुस्तानी, ब्रजभाषा, अवधी. तर आपले योग्य उत्तर असणार आहे अवधी. खालील अकबर के सर्वत्र शांति विचार का उदय हुआ क्योंकि. खालील पर्याय बघा, उसे विभिन्न धर्म और उनकी रीति रिवाजों में रुचि थी. 2 वह धर्म और धर्म मुखियों पर नियंत्रण करना चाहता था. पर्याय 3 वह राजनीतिक संघर्ष समाप्त करना चाहता था. 4 वह अपने उत्तराधिकारियों के लिए एक शांतिपूर्व साम्राज्य बनाना चाहता था. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 वह धर्म और धर्ममुखियों पर नियंत्रण करना चाहता था. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील माहिती पाहूया आपण आता. वे बौद्ध और जैनों के कटु आलोचक थे और शिव तथा विष्णु के प्रति सच्चे प्रेम को मुक्ति का मार्ग बताते थे. उपरोक्त विशेषता किससे संबंधित है? तर पर्याय बघा आता, 1 नयनार और अलवार. 2 शंकर और रामानुज. 3 अल्लम्मा प्रभु और अक्कल महादेवी. 4 सिद्ध और योगी. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे 1 नयनार और अलवार. हे लक्षात असू द्या. पुढील माहिती बघा आता. गोंड जनजातियाँ आज के समय में कौन से राज्यों में बहुसंख्य में फैली हुई है? तर आपला पर्याय बघा खालील, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश. 2 छत्तीसगढ़, केरल, उत्तर प्रदेश. 3 छत्तीसगढ़, बिहार, पश्चिम बंगाल. 4 छत्तीसगढ़, उडीसा, कर्नाटक. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे गोंड कुठे आहे, तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे पूर्व विदर्भामध्ये आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक आपण हा योग्य असणार 1 छत्तीसगढ़, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश. त्यानंतर खालील प्रश्न बघा. निम्न वक्तव्यों ए और बी पर विचार कर सही उत्तर का चयन कीजिए. वक्तव्य बघा खालीलप्रमाणे. 1 महाजन पदों के शासक केवल किसानों से नियमित रूप से कर वसूलते थे. वक्तव्य बी, औजारों बनाने और कृषि में उन्नति में अनाज की अधिक पैदावार को बढ़ाया. तर आपला आंसर असणार आहे ए गलत और बी सही. ए गलत और बी सही हे आपलं बरोबर असणार. औजार बनाने और कृषि में उन्नति में अनाज की अधिक पैदावार को बढ़ाया हे आपलं उत्तर असणार आहे. आता खालील प्रश्न, मुगल साम्राज्य की स्थिरता का आधार था. पर्याय 1 केंद्रीकृत प्रशासनिक नीति और सम्राट का नियंत्रण. 2 सैनिक अभियंता और युद्ध द्वारा विस्तारीकरण की नीति. 3 भूमिकर जो आय का मुख्य साधना था. 4 आसपास के क्षेत्र से मित्रता और वैवाहिक संबंध. तर आपला योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 भूमिकर जो आय का मुख्य साधन था. हे आपलं उत्तर असणार आहे. खालील माहिती पहा. खालील प्रश्न बघा. निम्नलिखित पर विचार करें और सही विकल्प चुने. बघा आता खालील पर्याय पाहू आपण. बहुत से आदिवासी समूह बाजार और व्यापारियों को अपने शत्रु की तरह समझते थे. बी, अंग्रेजी राज में होने वाले परिवर्तनों को अनुभव कर आदिवासी समूह खुश थे. सी,
दिकू लोगों ने आदिवासी को आर्थिक और सामाजिक संपन्नता सहायता की. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ये. बहुत से आदिवासी समूह बाजार और व्यापारियों को अपने शत्रु की तरह समजते थे. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला खालील माहिती पाहू आपण आता. प्रश्न आपला, सतनामी आंदोलन का गठन किसकी सामाजिक स्थिति को सुधारने के लिए किया गया. पर्याय एक, पूर्व भारत में मजदूरी करने वाले समूह के लिए. 2, उत्तरी भारत में होने वाले जाति भेदभाव के लिए. 3, मध्य भारत में चमड़े का काम करने वाले समूह के लिए. आणि पर्याय क्रमांक 4, पश्चिम भारत में महिला सफाई करने वाले समूह के लिए. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे मध्य भारत में चमड़े का काम करने वाले समूह के लिए सतनामी आंदोलन किया था. पर्याय क्रमांक आपलं 3 उत्तर असणार आहे. खालील प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन से आंदोलन जाति अनुमूलन के विरुद्ध स्पष्ट रूप से अपने प्रभाव के छत्र से मेल खाते हैं. आता पर्याय बघा खालील. 1, सतनामी आंदोलन पंजाब. माटुआ पंथ तमिळनाडू. सत्यशोधक समाज महाराष्ट्र. आर्य समाज केरळ. तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे सत्यशोधक समाज. पर्याय 3 महाराष्ट्र. तर मित्रांनो आता बघा, सतनामी आंदोलन मित्रांनो पंजाबमध्ये झालेलं नव्हतं, हे मध्य भारतात झालं होतं. आणि ह्या आंदोलनाची सुरुवात कोणी केली होती, तर ती केली होती घासीदास यांनी. हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण जर मटुआ पंथ यांचा जर विचार केला, हे तामिळनाडूमध्ये झालं नव्हतं, तर हे झालं होतं पूर्व बंगालमध्ये. मटुआ पंथाचं आंदोलन तमिळनाडूमध्ये झालेलं नव्हतं मित्रांनो, हे झालं होतं पूर्व बंगालमध्ये. आणि सुरुवात कोणी केली होती, तर हरिदास ठाकूर यांनी केली होती. हे लक्षात असू द्या, हरिदास ठाकूर. सत्यशोधक समाज आपलं हे उत्तर आहे महाराष्ट्र. आणि आर्य समाज तर आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये, केरळ चुकीचं आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची सुरुवात केली होती, हे आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. चला खालील माहिती बघूया आपण आता. बघा पुढील प्रश्न, निम्नलिखित में से कौन से दावे जाति विरोधी समाज सुधारक से सही रूप में मेल खाते हैं. तो पर्याय बघा आपला, निम्न जातियाँ द्रविड़ संस्कृति की वास्तविक समर्थन घासीदास. बी, जाति के आधार पर लोगों में भेदभाव नहीं करना चाहिए क्योंकि संपूर्ण मानवता एक ही जाति में संबंध रखती है श्री नारायण गुरु. त्याच्यानंतर सी, शूद्र और अतिशूद्रों को जाति भेदभाव को एकजुट होकर चुनौती देनी चाहिए ज्योतिराव फुले. तर आपलं योग्य उत्तर असणार बी आणि सी. बी आणि सी आपलं उत्तर असणार आहे. जाति के आधार पर लोगों में भेदभाव नहीं करना चाहिए क्योंकि संपूर्ण मानवता एक ही जात में संबंध रखती है, असे कोण म्हणले होते, श्री नारायण गुरु. त्यानंतर शूद्र और अतिशूद्रों को जाति भेदभाव को एकजुट होकर चुनौती देनी चाहिए असे महात्मा ज्योतिराव फुले म्हणले होते. तर आपलं पर्याय बी आणि सी आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा आपला, रॉलेट सत्याग्रह के विषय में इन वक्तव्यों पर विचार करें और उचित विकल्प बताइए. बघा वक्तव्य ये, रॉलेट के खिलाफ सत्याग्रह के लिए गांधी जी ने 1919 में घोषणा की. बी, इस एक्ट द्वारा पुलिस शक्तियाँ बढ़ती थी जो एक आम आदमी के मौलिक अधिकार भी सशक्त करता था. आणि सी, 6 अप्रैल 1919 को अपमान और यातना दिवस के रूप में माना गया था. तर आपले योग्य उत्तर असणार आहे ए आणि सी. रॉयलेट के खिलाफ सत्याग्रह के लिए गांधी जी ने 1919 में घोषणा की आणि 6 अप्रैल 1919 को और यातना दिवस के रूप में मनाया गया था. हे आपलं उत्तर असणार आहे. चला खालील माहिती पाहू मित्रांनो आपण आता. पुढील प्रश्न आपला, निम्नलिखित लक्षण के आधार पर महाद्वीप की पहचान कीजिए. बघा आता, ये विषुववृत्त महाद्वीप के लगभग मध्य भाग से होकर गुजरती है. बी, इस महाद्वीप का बहुत बड़ा भाग उत्तरी गोलार्ध में स्थित है. तर पर्याय बघा खालील, उत्तर अमेरिका, एशिया, आफ्रिका और दक्षिण आफ्रिका. तर आपल्या सगळ्यांना प्रश्न उत्तर माहीत असणार आहे मित्रांनो. आपलं पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकेमधून
विषुववृत्त गेलेले मध्य म्हणून हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, लक्षात असू द्या. खालील प्रश्न बघा. भूकंप की तीव्रता रिक्टर स्केल पर मापी जाती है. रेक्टर पैमाने पर कौन सा मान या उससे अधिक वस्तुओं के गिरने से क्षति पहुंचा सकती है. तर पर्याय 4.0, 5.0, 6.0, 7.0. तर आपले योग्य उत्तर असणार आहे 5.0. मित्रांनो, हे संपूर्ण माहिती तुम्हाला NCERTच्या पुस्तकामध्ये आहे. वरील पूर्ण प्रश्न NCERT पुस्तकामधून आलेले आहे आणि ही सुद्धा डिटेल पूर्ण माहिती तुम्हाला NCERTच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. तुम्ही आवश्यक ते पुस्तक वाचा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू आपण. जब कपड़े सूखने में काफ़ी समय लगता है और हमारे शरीर का पसीना आसानी से नहीं सूख पाता, निम्न में से किसकी सहायता से इसे बेहतर समझाया जा सकता है. तो पर्याय बघा आपले. वायु में गैसों की उपस्थिति, वायुदाब, 3 आर्द्रता और 4 मौसमी पवने. तर आपले योग्य उत्तर असणार आहे आर्द्रता. हे सर्वांना माहीत असणार मित्रांनो. चला खालील माहिती पाहू आपण आता. भारत के किस क्षेत्र से बौद्ध धर्म तिब्बत पहुंचा. तर पर्याय अरुणाचल प्रदेश, लद्दाख, हिमाचल प्रदेश और सिक्किम. तर अपना सही आंसर है लद्दाख. योग्य पर्याय आपला 2 नंबर असणार आहे लद्दाख. त्यानंतर खालील प्रश्न बघा. संविधान बनाने वाले ने ये उद्घोषणा करते हुए कि भारत के लोगों के लिए किसी भी एक भाषा, धर्म या संस्कृति को मानना बाध्य नहीं होगा, किसी मूल्य को बढ़ावा देने का प्रयास किया था. तर पर्याय बघा आपले. एकता, समानता, विविधता और बंधुत्व. तर आपले योग्य पर्याय असणार आहे विविधता. हे आपण वाचलेच असं मित्रांनो, हे लक्षात असू द्या. आता खालील प्रश्न बघा. भारत में सरकार के कितने स्तर मौजूद है. तर पर्याय बघा 2, 1, 3, 4. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. तर कोणतं. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार जे असतं ते असे 3 स्तर असतात, हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न बघा. संविधान के किस भागों का प्राय इसकी अंतरात्मा कहा गया है. पर्याय बघा. 1 मूल अधिकार, 2 राज्यों की नीति निर्देशक तत्व, 3 धर्मनिरपेक्षता, 4 संघवाद. तर आपले योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 मूल अधिकार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2021मध्ये झालेल्या CTETचे प्रश्न पाहिलेले आहेत. मित्रांनो, हे वरील सगळे प्रश्न NCERTच्या पुस्तकामधलेच आहेत. तुम्ही NCERT जर पुस्तकं वाचली ना तर पूर्ण तुमचा सामाजिक अध्ययन या घटकावर येणारे प्रश्न पूर्ण कव्हर होतील. अशा प्रकारे आपण प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहितीसाठी. आज इथेच थांबूया. धन्यवाद.